नमस्कार, मी ऋषी देसाई. विशेष आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील वाद आता चिघळलाय. यावेळी कारण ठरलंय, निमित्त ठरलंय ते म्हणजे अर्थातच कन्नडिगांचा हैदोस. बेळगावमध्ये कन्नडिगांनी सीमा बांधवावरील अत्याचाराला सुरुवात केली आहे आणि सगळ्यात म्हणजे त्यांचा असणारा मराठी द्वेष या सगळ्याच्या निमित्तानं पाहायला येतोय. कालपासून सुरू झालेली गोष्ट केवळ शिवसैनिकांच्या गाड्यापुरती मर्यादित न राहता आता सर्वसामान्य मराठी माणसाच्या दुकानांना काळं फासणं इतपत त्यांची मजल गेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्नड पोलीस समोर असतानाही ही मुजोरी कायम दिसते. अर्थात या सगळ्याच्या निमित्तानं आता महाराष्ट्रातही राजकारण तापू लागले, आक्रमक भावना समोर यायला लागल्या आहेत. पण या सगळ्याच्या निमित्तानं विषय नेमका काय आहे ते आधी जाणून घेऊया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. बेळगावमधील कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या कारवर हल्ला केला. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर हा हल्ला केला. यानंतर गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड करण्यात आली. प्रत्युत्तरादाखल कोल्हापूरमधले शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन करत कर्नाटक राज्याची बस सेवा बंद पाडली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला यावेळी प्रत्युत्तर दिलं. या घटनेनंतर प्रत्युत्तरादाखल आज पहाटे कोल्हापुरातील बस स्थानकावरील महाराष्ट्र बसवर कन्नड भाषिकांनी दगडफेक केली. यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावात मराठी पाट्यांच्या तोडफोडीनंतर शिवसेना आक्रमक झाली. करवीर तालुक्यातील गांधीनगर बाजारपेठेत शिवसैनिकांनी व्यापाऱ्यांच्या कन्नड फलकांना काळं फासलं. तर यावेळी कन्नड सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील झाली आहे. या सगळ्या घडामोडीमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद चिघळलाय आणि या सगळ्यावरच आपण आजच्या या लोकशाही विशेषमध्ये चर्चा करणार आहोत. कन्नडिगांचा हैदोस. बेळगावात मराठी माणसावर सुरू असलेल्या दडपशाही विरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका असा सूचक इशारा खासदार संजय राऊत यांनी कन्नडिगांना दिला आहे. किंवा उद्या ज्या राज्यात निवडणुका आहेत आणि भाजपा निवडणुका लढत आहे तिकडल्या हिंसाचारावर ते बोट दाखवतील. पण गेल्या 8 दिवसापासून बेळगावामध्ये मराठी लोकांवरती जो अत्याचार, जी दडपशाही सुरू आहे त्याची दखल जर कोणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल. बेळगावमध्ये कन्नडिगांची दादागिरी हा जुना आजार आहे, त्याला सर्वांनी मिळून समूळ नष्ट करायला हवं अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. सीमा प्रश्न हा खूप जुना आहे. हा जुनाट आजार आहे. आजार तो समूळ नष्ट केला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. कर्नाटक सरकारने सुद्धा सकारात्मक पाहायला पाहिजे, कारण कर्नाटकांची जनता महाराष्ट्रात सुद्धा आहे. त्यामुळे दोन्ही लोकांना सांभाळणं हे दोघांचंही काम आहे. महाराष्ट्रात तर नेहमीच सहानुभूतीपूर्वक पाहिलं जातं आणि सांभाळलं जातं. कर्नाटकांनी पण सहानुभूतीपूर्वक पाहावं आणि ह्या एका विचारासाठी सगळ्यांनी एकत्र यावं. आता महाराष्ट्र कर्नाटक हा वाद काही नवीन नाहीये. यापूर्वी देखील हा वाद पेटला होता. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच असं सांगताना कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी जोपर्यंत मुंबई कर्नाटकात सामील होत नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा असं भलतंच विधान केलं होतं. या वक्तव्यानंतर सीमावाद आणखीन चिघळला. 27 जानेवारी 2021ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी काय विधानं केली होती पाहूया. बेलगाम वागते महाभाग हा जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत माझं मत पहिलं आपल्या सरकारकडनं कोर्टात सांगितलं गेलं पाहिजे की हा तातडीने केंद्रशासित करा. इकडे कर्नाटक सरकारची मस्ती चालता कामा नये, अजिबात चालू देणार नाही. ನನ್ನ ಬೇಡಿಕೆ ನಮ್ಮ ಭಾಗದ ಜನರ ಬೇಡಿಕೆ. ನಾವು ಮೊದಲಿನಿಂದಲೂ ಕೂಡ ಮುಂಬೈ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇದ್ದವರು. ನಮ್ಮದು ಮೊದಲು ಮುಂಬೈದಲ್ಲೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮುಂಬೈದಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಹಕ್ಕಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಈಗಿನಿಂದ ನಾವು ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಇಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮುಂಬೈಯನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಸೇರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಗಬೇಕಿನ್ನು ಮುಂದೆ. ಯಾಕಂತ
ಅಂತಂದರೆ ಅದು ಮುಂಬೈ ಕರ್ನಾಟಕದ್ದು ನಮ್ಮದು ಅಲ್ಲಿ ಹಕ್ಕಿದೆ, ನಮಗೂ ಅಲ್ಲಿ ಅದ್ರ ಪಾಲಿದೆ. ಆ ಪಾಲನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಾವು ಕೂಡ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಮುಂಬೈಯನ್ನು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸೇರಿಸಬೇಕು. ಅದು ಕರ್ನಾಟಕ ಸೇರುವವರೆಗೆ ಮುಂಬೈಯನ್ನು ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಪ್ರದೇಶ ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀನಿ. आपण याच संदर्भात आजच्या विशेषमध्ये चर्चा करणार आहोत आणि आपल्या सोबत असणार आहेत विजय देवणे, जिल्हा प्रमुख शिवसेना. देवणे सर, स्वागत आपलं. अरुण कानूरकर, ज्येष्ठ पत्रकार, हे देखील बेळगावहून थेट जोडले जात आहेत. त्याचप्रमाणे मदन बामणे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे आहेत, ते देखील जोडले जाणार आहेत. सुरुवातीला मी विजय देवणे यांच्याकडे जातो. विजय देवणे, तुम्हाला प्रश्न असा आहे, नेमकं शिवसेनेला का टार्गेट करण्यात येत आहे बेळगावात? बेळगावमध्ये शिवसेनेला टार्गेट करण्यात येण्याचं कारण असं आहे की लाल पिवळा ध्वज ज्या दिवसापासून उभा केला त्या दिवसापासून महाराष्ट्र एकीकरण समितीनं पत्र, निवेदन याद्वारे हा संघर्ष सुरू केला. जवळजवळ 2 वेळा या मोर्चाला परवानगी दिली आहे आणि यामध्ये ज्यावेळेला पूर्णपणे या कर्नाटक प्रशासनानं आणि बेळगावच्या प्रशासनानं त्यांना मोर्चाला परवानगी दिली नाही, त्यावेळेला शिवसेनेनं शिरोळी बॉर्डरला मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये कर्नाटकाने अत्यंत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला आणि ठेवल्यानंतर त्या मोर्चामध्ये कर्नाटकानं आम्हाला प्रवेश करून दिला नाही, बेळगावमध्ये प्रवेश करून दिला नाही. पण शिवसेनेने जाहीर केलं होतं की शिवसेना येणार, शिवसैनिक या बेळगावमध्ये भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच वेळेला आम्ही बेळगावमध्ये गेलो आणि त्या बेळगावमध्ये जाऊन भगवा झेंडा फडकला गनिमी गाव्यानं आणि हा भगवा झेंडा फडकल्यानंतर त्याने आमच्यावर गुन्हा नोंद केला, तो जाती तेढ निर्माण करण्याचा. त्या दिवसापासून शिवसेना हे त्यांनी टार्गेट पकडलेलं आहे. आता यामध्ये त्यांनी मला जिल्हाबंदी केली, त्या परवाच्या मोर्चामध्ये त्यांनी प्रवेश दिला नाही आणि त्याचबरोबर ज्यावेळेला हा मोर्चा निघाला त्याच वेळेला ज्या मराठी महिला आहेत या महिलांनी हा पिवळा आणि लाल ध्वज काढण्याचा प्रयत्न केला. अचानकपणे ध्वज काढल्यानंतर त्या प्रशासनाला समोर फार मोठा प्रश्न पडला आणि या सर्व याच्यातून एक दिसून येतं की या सर्व येणाऱ्या मुवमेंट आणि मराठी माणसांची असणारी चळवळ याच्यासमोर कर्नाटक स्वरानं हे आंदोलन दडपणं, याला टार्गेट करणं, अशा पद्धतीचं हे काम सुरू केलेलं आहे. नक्कीच ही झाली पार्श्वभूमी. म्हणजे खऱ्या अर्थानं या क्षणापर्यंत जर प्रवास समजून घेतला तर देवणेजी, काल एक आणखीन या संदर्भात घटना घडली आणि कालच्या घटनेत केवळ एक घटना नाही आहे, तर शिवसेनेच्या गाडीची धक्काबुक्की करणं, गाडीला तोडफोड करणं, शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला तोडफोड करणं, शिवसैनिकांना दमबाजी करणं, असे अनेक प्रकार झाले. काल नेमकं बेळगावात काय घडलं? कालच्या प्रकारामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाशजी शिरोळकर यांच्या गाडीच्या त्या जिल्हा प्रमुख या नंबराच्या पाठीला काळं फासण्याचा प्रयत्न केला, त्या गाडीची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला, भगवा झेंडा तोडण्याचा प्रयत्न केला. या प्रकारे एक प्रकारे शिवसेनेला डिवचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर बेळगावमध्ये शिवसेना ज्या ताकदीनं गेल्या अनेक वर्ष लढा करत आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्यापासून, त्यामुळे त्यांचा सर्वात जास्त प्रयत्न असेल तो शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना टार्गेट करणं, कार्यकर्त्यांना टार्गेट करणं. आज जर बघितलं प्रशासनाची तीच भूमिका आणि कन्नड वेदिका रक्षका यांचीही भूमिका तीच आहे. आजपर्यंत जर बघितलं तर मी मगाशी सुद्धा सांगितलं होतं, मनगत्तीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा लावणं असू दे, हा लाल पिवळा ध्वज असू दे, या सर्वांमध्ये शिवसेना आक्रमक असल्यामुळे शिवसेनेला टार्गेट या ठिकाणी केलं जातं. नक्कीच आपण हे आता शिवसेनेची भूमिका समजून घेतली. आता या सगळ्या प्रकरणातली नेमकी बेळगावातली गोष्ट काय ती जाणून घेऊया. अरुण कानूरकर, ज्येष्ठ पत्रकार, आपल्यासोबत जोडले जात आहेत. कानूरकर सर, स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. मागच्या 2 दिवसापासून हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला जातोय. खरं तर प्रत्येक 2 आठवड्यांनी किंवा 1 महिन्यानी बेळगाव ही धग प्रत्येकाला दिसते, मात्र ज्या वेगानं वाढते त्याच वेगाने ती शांत बसते. यावेळेला मात्र काहीतरी निर्णायक होईल असे संकेत मिळत आहेत, कारण आता थेट मराठीलाही टार्गेट करण्यात आलंय. काय सांगाल? सुरुवातीपासून मराठी भाषिकांवर अत्याचार होतच आहे. आज तर अक्षरशः म्हणजे प्रशासनाला हाताशी धरून, पोलीस प्रशासनाला हाताशी धरून मराठी भाषिकांना टार्गेट केलं जाते. यामध्ये पोलीस संरक्षणामध्ये देखील शिवसेनेच्या एका नेत्यावर, शिवसेनेच्या कार्यालयावर, शिवसेनेच्या वाहनावर हल्ला होतो आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये कानडी गुंड येऊन मराठी भाषिकांवर अशा पद्धतीचा अत्याचार करतात. ही आमची सोशिकता वाटत असेल, पण एक दिवस असा येईल की प्रशासनालाही महागात पडेल. महाराष्ट्र सरकारनं ज्या पद्धतीनं या प्रश्नावर आक्रमकता दाखवायला पाहिजे किंवा अशा ज्या घटना बेळगावमध्ये सातत्यानं होत आहेत
याच्यासाठी जो पाठपुरावा केला पाहिजे किंवा कर्नाटकाचं केंद्राचं नाक दाबण्याचा जो एक प्रयत्न केला पाहिजे, त्यामध्ये महाराष्ट्र सरकार निश्चितपणानं कमी पडत आहे असं माझं स्पष्ट मत आहे। याचं कारण आहे की गेल्या काही दिवसापासून सातत्यानं तो लाल पिवळा अनाधिकृत लाल पिवळा झेंडा असो, शिवाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठेसाठी करण्यात येणारा अडथळा असो, किंवा मराठी भाषिकांवर होत असलेले अत्याचार आणि मराठी नामफलकांवर काळं लावण्याचा जो प्रकार केला जात आहे, हे संपूर्ण प्रकार पोलीस संरक्षणामध्ये काही मोजके गुंड एक 15-20 लोकांची टोळकी येऊन सातत्यानं हा बेळगाव आणि परिसरामधील शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करतायत। या बेळगावच्या प्रशासनाला सुद्धा लाज वाटली पाहिजे, इतक्या पद्धतीचा घृणास्पद प्रकार आज बेळगाव सारख्या ठिकाणी होतोय। नक्कीच याचे पडसाद कोल्हापूर सांगलीपर्यंत होतात। महाराष्ट्रामधले काही नेते या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देतात, पण ज्या पद्धतीनं या कर्नाटक सरकारला धडा शिकवणं गरजेचं आहे, त्यामध्ये महाराष्ट्र नक्कीच. सरकार अपुरं पडत आहे, कमी पडत नक्कीच आहे। ही असा गोष्ट माझा ही स्पष्ट गोष्ट केवळ आजची नाही तर मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्र सरकार कमी पडतंय, सरकार बदलतात, पक्ष वेगळे सत्तेवर येतात, पण सरकार कमी पडतंय ही गोष्ट मान्यच करायला पाहिजे। मी मदन बामणेंकडे जातोय, महाराष्ट्र एकीकरण समितीचे आपल्यासोबत मदन बामणे जोडले जात आहेत। बामणेजी, प्रश्न हा निर्माण झालाय की या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी बेळगाव वासियांचा जो लढा सुरू आहे, त्या लढ्याला आता फार मोठ्या आक्रमक पद्धतीनं आणि महाराष्ट्रानंही तेवढीच साथ देण्याची गरज निर्माण झाली आहे का? नक्कीच 1956 पासून जेव्हापासून हा महाराष्ट्र आणि सीमाभाग या त्यावेळच्या मैसूर राज्यात आणि आताच्या कर्नाटक राज्यामध्ये डांबला गेलाय, तेव्हापासून ही परिस्थिती आहे। बेळगाव वासियांवर आणि या मराठी भाषिकांच्यावरती अन्याय आणि अत्याचाराचा पाडा हा सतत चालूच आहे। आता गेल्या 3 महिन्यापूर्वी एक लाल पिवळा फडका या महानगरपालिकेवरती मराठी जनांचा, बेळगाव वासियांचा मानबिंदू असलेल्या महानगरपालिकेवरती फडकवण्यात आला। तोही अक्षरशः पोलिसांच्या समोर हा सगळा प्रकार घडला आणि लागलीच आम्ही जेव्हा प्रशासनाला ही गोष्ट सांगितली आणि आम्हीही तिथं आमचा छत्रपती शिवरायांचा आमचा भगवा झेंडा आम्ही तिथं फडकवणार म्हणून सांगितल्यानंतर वेळकाढूपणाचं धोरण घेऊन त्यांना त्या लाल पिवळ्या अनधिकृत झेंड्याला त्यांनी संरक्षण दिलेलं आहे। रोज 24 तास तिथं जवळजवळ 40 ते 50 पोलीस आणि पोलिसांच्या गाड्या त्या झेंड्याच्या संरक्षणात तिथं ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या विरोधी भूमिका आमच्यावरती घेतली जाते। जवळजवळ 2 महिने वेळ काढूपणा करून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानं त्यामध्ये कोणताच ठोस निर्णय घेतला नाही, म्हणून बेळगाव वासियांच्या वतीने एक भव्य मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढला आणि तो मोर्चा सुद्धा अर्ध्यावरतीच आम्हाला अडवण्यात आलं आणि त्या ठिकाणी सुद्धा आमची बोळवण करण्यात आली आणि त्यानंतर या 2-3 दिवसामध्ये असे अनेक प्रकार इथल्या कन्नडिगांच्याकडून या बेळगावमधील मराठी भाषिकांच्यावरती होत आहे। आमची बेळगाव मधली जी हॉटेल्स आहेत, आमची दुकान आहेत, त्यांच्यावरती जे बोर्ड आहेत ते मराठीत नको आणि मराठीत असतील तर ते फाडून टाकण्याचे प्रकार अक्षरशः पोलिसांच्या समोरच होत आहेत। म्हणजे या सर्व याला त्या कन्नड भाषिकांचा जो नंगानाच चालू आहे, त्या नंगानाचाला या प्रशासनाचा पाठिंबा आहे की काय असा प्रश्नचिन्ह आम्हा मराठी भाषिकांच्या समोर उभा राहिलेला आहे। आणि या ठिकाणी मला खेदानं सांगावं असं वाटतं की आम्ही या लोकशाही राज्यात राष्ट्रात राहतो की आम्ही दुसऱ्या कोणत्या राष्ट्रात राहतो, हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे। नक्कीच देवणे साहेब, खरं तर हा प्रश्न थोडासा भावनिक वाटू शकतो, पण आता जशाच तसं वेळ देण्याची जर उत्तर आली असेल तर अशा परिस्थितीत आता या परिस्थितीत सीमा भागाचा विचार न करताना बेळगावातही महाराष्ट्राचे पोलीस पाठवण्याची आता वेळ आली आहे का? नाहीतर आमच्या मराठी बांधवांचं संरक्षण करणार कोण? हा प्रश्न जरी भावनिक असला तरी महत्त्वाचा आहे। प्रॅक्टिकल शक्य नाही हे मान्य केलं तरी तो का शक्य असू शकत नाही? ज्या केंद्रशासित प्रदेशावर किंवा ज्या विवादास्पद जागेवर जर कर्नाटक आपला हक्क सांगू शकते तर महाराष्ट्र का सांगू शकत नाही आपला हक्क? नाही, याच्यामध्ये आपण म्हणता ही भूमिका अगदी योग्य आहे। महाराष्ट्राच्या पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्नाटकामध्ये जाणे ही गरजेची बाब आहे, कारण गेले अनेक दिवस या सातत्यानं आम्ही महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यातून याचा लढा देत आहोत
पण आम्हाला सुद्धा कोल्हापुरातून 20 किलोमीटरच्या पुढं आणि चंदगडपासून एक 5 किलोमीटरच्या पुढं अत्यंत अशा निर्घुण पद्धतीनं वागणूक केली जाते. अनेक वेळा लाठीचार्ज केला जातो. पण यावेळेला जर महाराष्ट्राच्या पोलिसांची जर बघायची भूमिका न राहता त्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राच्या पोलीस गृह खात्याची आक्रमक भूमिका झाली तर बरोबर त्याला सडेतोड उत्तर मिळेल आणि तिथं बेळगावच्या मराठी माणसाला चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल असे आमची सुद्धा भावना आहे. या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनाही मी 2 दिवसापूर्वी एक पत्र दिलं होतं की यामध्ये महाराष्ट्र शासनानं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि यांनी सर्वांनी याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीचा पत्रव्यवहार आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्यावर केलेला आहे. त्याचबरोबर आज सभागृह सुरू होतं. त्या सभागृहामध्ये सभापतींना याबद्दलची 2 प्रधान सचिवांची बैठक होऊन याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय निघाला पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्राच्या शासनाच्या समोर लोकप्रतिनिधी म्हणून आंबेडकर यांनी मांडलेली आहे. आणि खरोखर आजची गरज आहे. आज आम्ही लढा देत आहोत. आम्ही रस्त्यावरची लढाई करणारे शिवसैनिक आहोत आणि आम्ही ही लढाई देत राहणार. जो म्हणजे आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे, आमचा श्वास आहे, तोपर्यंत आम्ही मराठी माणसांच्या बाजूने राहणार आहोत, बरोबर राहणार आहोत. आम्ही अनेक वेळेला गनिमी काव्याने सुद्धा यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि आज एवढंही सांगू इच्छितो की पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण जरी भूमिका मांडली तर शेवटला जनरेटा मोठा असतो. शेवटला कोल्हापूर जिल्ह्यातून एवढा मोठा उद्रेक होईल की या उद्रेकाच्या समोर कर्नाटकच्या पोलिसांचं मला वाटत नाहीये की बऱ्यापैकी चाललं. कारण असं अजून तशा प्रकारची ठाम भूमिका आम्ही घेतलेली नाही. पण येणाऱ्या सोमवारी आम्ही आमची कोल्हापूर जिल्ह्याची भूमिका स्पष्ट करत आहोत. जरी आज आम्ही एसटी पर्यंत थांबलो आहोत तर आम्ही आता एसटी मध्ये राहणार नाही. त्यांच्याही कन्नड लोकांचे या ठिकाणी अनेक व्यवसायाची पाळीमुळं आहेत आणि त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला या आर्थिक व्यवहार ज्यावेळेला आम्ही थांबू कन्नड लोकांचे त्यावेळेला या आर्थिक व्यवहार थांबल्यानंतर या कर्नाटकचं प्रशासन मला वाटतं की औषधाने 100% जागा होईल आणि ठिकाणी एक भूमिका वाटते आमची भूमिका. आणि बरोबर आहे पोलिसांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यातलं पोलीस हे बॉर्डरवर आहे. मग चंदगड तालुका असू दे, कागल तालुका असू दे किंवा गडिंग्लज तालुका असू दे, हे 3 तालुके ह्या बॉर्डरवर काम करणारे. या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस दलानं विशेष कुमुक या ठिकाणी आता पाठवलं पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती आज या बॉर्डरवर तयार झालेली आहे. हो नक्कीच. जर या सगळ्याच्या बाबतीत शिवसेना हा पक्ष आता केंद्रशासित प्रदेशाची मागणी करतोय, त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवटीची मागणी करतोय, तर जे महाराष्ट्राच्या हातात आहे त्या पोलिसांचा सुरक्षेच्या दृष्टीने विचार का नाही होऊ शकत हा आता मुद्दा उपस्थितच होणार आहे. मी अरुण कानूरकरांकडे जातोय. कानूरकर साहेब, आपण पत्रकार आहात. या सगळ्याकडे केवळ भावनात्मक नाही तर वस्तुस्थिती दर्शक म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्रात असणारा कानडी बांधव त्याला इथे अत्यंत सहानुभूतीपूर्वक वागवलं जातं. विशेषतः बेळगावात कर्नाटकात काही जरी घडलं तरी प्रशासनाचं वड्याचं तेल वांग्यावर काढण्याची भूमिका महाराष्ट्र कधीच स्वीकारत नाही, स्वीकारू देणार देखील नाही. पण या सगळ्या परिस्थितीत मराठी बांधवांना, महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना अजूनही सीमा भागातल्या बांधवांचं दुखणं आणि जगणं कळत नाहीये. कशा पद्धतीने ह्या सगळ्या व्यथा वेदना जगतायत बेळगावची माणसं? अमानुषरित्या या ठिकाणी अत्याचार होतोय. प्रशासन ही मराठी भाषिकांना शत्रू मानतं, पोलीस प्रशासन मराठी भाषिकांना शत्रू मानतं, कर्नाटक सरकार मराठी भाषिकांना शत्रू मानतं आणि महाराष्ट्र सरकार केवळ आपलं आपलं म्हणून गोंजारतं. याच्या पलीकडे आजच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही. वास्तविकरित्या महाराष्ट्र सरकारनं या प्रश्नाकडे इतक्या गांभीर्यानं पाहणं गरजेचं होतं की आज या ठिकाणी जो मराठी भाषिकांवर जो अत्याचार होतोय या अत्याचाराच्या संदर्भामध्ये केंद्राकडे मागणी करता येते की या ठिकाणी निरीक्षक नेमावा. केंद्राचे राखीव पोलीस या ठिकाणी पाचारण करावेत जेणेकरून मराठी भाषिकांवर होत असलेला जो अत्याचार आहे हा अत्याचार थांबला पाहिजे. या ठिकाणी भाषिक अल्पसंख्याक आयोगाचं कार्यालय आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा मराठी भाषिकांच्या वेदना केंद्रापर्यंत पोहोचत नाहीत. याच्यासारखं दुर्दैव दुसरं कोणतं असू शकेल? आजपर्यंत मराठी भाषिकांनी शोषितेची भूमिका घेतलेली आहे. मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीची जर परिस्थिती राहिली तर या ठिकाणी सीमा भागामध्ये उद्रेक होऊ शकतो. यापूर्वी असे प्रकार झालेले आहेत. मात्र कर्नाटक सरकारनं अजूनही त्याची जाणीव नाही. दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की या ठिकाणी लोकशाहीचं राज्य नाही, मराठी भाषिकांना केवळ आपला शत्रू या भूमिकेतूनच पाहिलं जातं. आणि महाराष्ट्र सरकारनं ज्या पद्धतीनं या सीमा भागातील मराठी भाषिकांना ज्या पद्धतीनं न्याय द्यायला पाहिजे,
ज्या पद्धतीनं पाठबळ दिलं पाहिजे ते पाठबळ महाराष्ट्र सरकारकडनं मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. नक्कीच महाराष्ट्र सरकारकडनं या क्षणाला नेमकं पाठबळ मिळतंय कुठलं, हा जसा प्रश्न आहे तसं कोणतं मिळायला पाहिजे हा चर्चेचा विषय आहे. आणि यात आता कधी ना कधीतरी प्रत्येकाला धाडस हे स्वीकारण्याचीच वेळ येऊन ठेपलेली आहे. आपण याच विषयावर चर्चा करतोय, एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा कन्नडिगांचा हैदोस. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय बेळगावात सध्या सुरू असलेल्या कन्नडिगांच्या हैदोसाबद्दल आणि एकट्या पडलेल्या मराठी माणसाला देण्यात येणाऱ्या ताकदीबद्दल आपण विचार करतोय. मी जातोय मदन बामणे यांच्याकडे. मदनजी, आपण या सगळ्याचा विचार करताना आजपर्यंत काय झालं, आजपर्यंत किती सहन केलं, यापेक्षा आता उद्या काय करायचं याचं आता कुठंतरी नियोजन करण्याची वेळ आली आहे. मराठी माणूस लढतोय, तो भांडतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितीही जखमा झाल्या, कितीही वळ सहन केल्या तरी तो सनदशीर मार्गानंच लढतोय. हे का हे चूक सुधारण्याची जर ठरवलं तर कर्नाटकच्या राजकीय पक्षांनी आणि केंद्रात बसलेल्या पक्षानं हे सगळं करू शकतं, पण कोणालाही राजकीय इच्छाशक्ती नाही आहे. या क्षणाला तुमच्यासाठी फक्त एकच महत्त्वाचा प्रश्न आहे. मदनजी, मला सांगा, महाराष्ट्र सरकारकडनं आणि संपूर्णपणे राजकीय शक्तींकडनं, राजकीय पक्षांकडनं जे मराठी मानतात त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरापूर्वी एक अशी ताजी बातमी सांगतोय. काल जी घटना घडली त्या घटनेबद्दल काही कार्यकर्त्यांनी, बेळगाव शहरातल्या आणि तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी त्याच्याबद्दल व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवला. तर तो स्टेटस का ठेवला म्हणून त्यांना पकडून आणून आज पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवण्यात आले. आजची त्यांची सुटका झालेली नाही. तुमचा फोन आला तेव्हा आम्ही तिथंच त्या पोलीस ठाण्यामध्ये होतो. तर आज संध्याकाळी 6 पर्यंत सोडतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ज्या कारणासाठी त्यांनी स्टेटस ठेवला तो स्टेटस ठेवणाऱ्याला इथं अटक आणि मारहाण केली जाते आणि ते कारनामे केलेल्यांना असं उघडपणे फिरू दिलं जात आहे. हा दुटप्पी भाग इथलं प्रशासन करत आहे. म्हणजेच काय, इथलं जे गृह मंत्रालय आहे, कर्नाटक सरकारचं गृह मंत्रालय म्हणजे आमच्या सर्व जनतेच्या दर संरक्षणासाठी असलेलं मंत्रालय, त्यांचा इकडं कानाडोळा आहे. इथल्या स्थानिक मराठी नेत्यांचा, जे राष्ट्रीय पक्षात आहेत, त्यांचा कानाडोळा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं जे गृह मंत्रालय आहे किंवा इथले जे समन्वयक मंत्री आहेत त्यांनी खास करून या बेळगाव शहराला, बेळगाव सीमा भागाला भेट देणं गरजेचं आहे. ते सुद्धा अद्यापर्यंत झालेलं नाही आहे. त्याही पलीकडे जाऊन मी सांगेन की केंद्र सरकारनं सर्वपक्षीय एखादं शिष्टमंडळ या कर्नाटक व्याप्त या बेळगावमध्ये, या सीमा भागामध्ये पाठवावं आणि इथली परिस्थितीची जाणीव करून घ्यावी आणि त्या मोदी सरकारनं सांगावं की इथली परिस्थिती, नेमकी परिस्थिती काय, मराठी भाषिकांच्यावरती कोणत्या पद्धतीनं अन्याय आणि अत्याचार 1956 पासून या ठिकाणी होत आहे. आणि हे ताजं आता 2-3 महिन्यामध्ये ही परिस्थिती पाहिली. छत्रपती शिवरायांचा अवमान असो, छत्रपती शिवरायांच्या मूर्तीबद्दल असो, फेसबुक वरील पोस्टवरती असो किंवा लाल पिवळा झेंडा असो, मराठी आस्थापनांच्यावरील जे मराठी फलक आहेत त्यांच्याबद्दल असो, केन प्रकारे धुडगूस घालण्याचा प्रकारे कर्नाटक मधील ते कन्नडी करत आहेत आणि त्याला इथलं प्रशासन पाठीशी घालत आहे. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं, केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवून इथली परिस्थितीची जाणीव या केंद्र सरकारला करून देणं गरजेचं आहे. नक्कीच ही जाणीव करून देणं गरजेचं आहे. आता देवणे, मी तुमच्याकडे येतो आणि देवणे, आता प्रश्न मी तुम्हाला राजकीय विचारतो. खरं तर बेळगाव या प्रश्नाची कुठल्याही कधीही चर्चा सुरू झाली की सर्वजण जास्तीत जास्त 56 सालापर्यंत येतात, महाराष्ट्र सरकारची उदासीनतेबद्दल येतात, पण एकही घटक हा राजकीय पक्षातल्या उणादुणा काढत नाहीत. मला सांगा, कर्नाटकमध्ये बसणारं सरकार कुठल्या पक्षाचं आहे आणि दिल्लीत बसणारं सरकार कुठल्या पक्षाचं आहे, याहीपेक्षा महत्त्वाचं महाराष्ट्रातले राजकीय पक्ष कुठलीही भूमिका बेळगावच्या बाबतीत घेत नाहीत. शिवसेनेच्या गाड्या तुटल्या जातात, कधी बेळगावचा विषय आला तर शिवसेना आक्रमक होतोय. कोल्हापूरमध्ये फक्त शिवसेना हाच पक्ष का दिसतो? तुम्हाला तुमच्या मित्रपक्षांची किंवा जुन्या मित्रपक्षांची आठवण का येत नाही या प्रश्नावर? नाही, त्यांची आठवण येण्यासारखी भूमिका होऊ शकत नाही. यामध्ये आपण संदिग्धपणानं बेळगावमध्ये ज्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा होता, तर अमित शहाच्या दौऱ्याच्या कारणावरून बेळगाव प्रशासनानं तिथं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चाला बंदी दिली. मला एक सांगा देवणे, मी तुम्हाला थोडं थांबवतो. आता तुम्ही जो उल्लेख केला ते गृहमंत्री अमित शहा हे कुठल्या कारणासाठी बेळगावात आले होते?
बेळगावमध्ये आले होते, त्यांचा वैयक्तिक राजकीय दौरा होता. त्या तो दौऱ्यात राजकीय महाराष्ट्र दौऱ्यात समिती महाराष्ट्राचा विषय किंवा प्रत्येक महाराष्ट्रातनं येऊ शकत नाही का, याबाबत महाराष्ट्र भाजप का बोलत नाही, हा माझा प्रश्न आहे. महाराष्ट्र भाजपची भूमिका यामध्ये प्रांतावर जर बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अस्मिता दाखवतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मरगुत्तीमध्ये उभा करण्याबद्दल ज्यावेळेला त्यांच्याच सरकारनं ज्यावेळेला बंदी घातली त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या कुठल्याही नेत्याने तोंड उघडलं नाहीये. त्याचबरोबर आज अनेक दिवस अत्याचार सुरू आहेत, गेली 2 दिवस सुरू आहेत. कोल्हापुरामध्ये ज्यावेळेला महाराष्ट्राचे आणि कर्नाटकचे माजी समन्वयक मंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील होते, त्यांनी या 2 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. म्हणून भारतीय जनता पक्षाचे बेळगावच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये बेळगावचं जे सरकार भूमिका घेतलं, बेळगावचं प्रशासन जे भूमिका घेतलं, या भूमिकेला अनुषंगानं त्यांची ती भूमिका असते. आणि आधी मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला परवाचा मराठी दिन असू दे, राज्यभाषा दिन असू दे, त्यावेळेला माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि मुख्यमंत्री यांनी भूमिका स्पष्ट केली. आणि हा पोटसूळ ज्यावेळेला झालेला आहे की मराठी माणसाच्या अन्यायाचा अत्यंत कहर झाला, त्यावेळेला केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर करावा आणि किमान पक्षी तिथल्या मराठी माणसाला त्याला मराठी म्हणून जगू द्यावं, ही भूमिका ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्ट केली, त्या दिवसापासून आज लाल पिवळा झेंडा हा कन्नड विधिका रक्षक संघटनेनं उभा केलेला आहे. त्याला कारणच त्या भूमिकेपासून सुरुवात झालेली आहे. आणि त्या दिवसापासून आज तागायत या सर्व संघटना, तिथला असताना सरकार, तिथला असताना प्रशासन, या कन्नड विधिका संघटना ही कर्नाटकामध्ये राज्य करणाऱ्या सरकारनं तयार केलेलं एक पिल्लू आहे. आणि ते पिल्लू काम करताना त्याच्या मागं आज सर्व पोलीस प्रशासन राहतं. आज सांगतात ना, आज माझ्यासमोर पत्रकार साहेब आहेत, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आहेत, आज भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी मगाशी आपल्या याच्यातून सांगितलेलं आहे की एक झेंडा लाल पिवळा, आज 15 ऑगस्टच्या झेंड्याच्या वर आपण दिवसभर त्याच्याजवळ तिरंग्याच्या जवळ आपण उभं राहतो. आणि आज या लाल पिवळ्याच्या झेंड्याला त्याच्या भोवतीने एवढा पोलीस बंदोबस्त ठेवायचा. आणि तो झेंडा कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे? बेळगावमध्ये भगवा झेंडा हातात घेऊन रस्त्यावर आणाऱ्या माणसावर बेछूट लाठी हल्ला केला जातो. आणि जो ध्वज ठामपणानं अगदी एका विशिष्ट प्राणासात बसवला जातो, त्या ध्वजाबद्दल प्रशासनाची भूमिका नाही. माझी भूमिका मला असं स्पष्टपणे वाटतं की भारतीय जनता पक्षाची भूमिका ही मराठी माणसाच्या विरुद्ध या बेळगावमध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये आहे. नक्कीच. मी आता कानूरकरांकडे जातो. कानूरकर, हा प्रश्न मी पुन्हा एकदा राजकीय का विचारला, कारण हे ठरवलं तर क्षणात शक्य आहे, कुठल्याही फार मोठ्या पातळीवर नेण्याची याची गरज नाही आहे, पण राजकीय इच्छाशक्ती नाही आहे. किंबहुना प्रादेशिक राजकीय इच्छाशक्ती मोठी करणं, याच्यासाठी हा संघर्ष सुरू ठेवणं हेच दिल्लीश्वरांचं काम असतं. दिल्लीश्वर आणि कर्नाटकातला सत्ताधारी यावेळेला एक झालाय, त्यामुळे याच्यात मराठी माणूस भरडला गेलाय का? निश्चितपणानं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे 63 वर्ष हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारनं जर मनामध्ये ठरवलं, सर्वपक्षीय नेत्यांची, आमदारांची, खासदारांची एक व्यापक बैठक बोलवायचं जर महाराष्ट्राच्या नेतृत्वानं ठरवलं तर ते 1-2 दिवसामध्ये शक्य आहे. पण तसं होताना दिसत नाही. गेल्या अनेक वर्षामध्ये असा प्रयत्न बऱ्याचशा वेळेला मागणी बेळगावच्या नागरिकांची, मराठी भाषिकांची होती की सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन, जम्बो शिष्टमंडळ घेऊन गृहमंत्र्यांकडे भेटावं आणि बेळगाव आणि परिसरामध्ये, सीमा भागामध्ये मराठी भाषिकांच्या संदर्भात होणारा जो अन्याय, अत्याचार आहे, या संदर्भाचं विश्लेषण त्या ठिकाणी करावं आणि त्याच्यामधून काहीतरी सोल्युशन निघतं का पाहावं. या दृष्टिकोनातून अनेक वेळा मागण्या झाल्या मध्यंतरीच्या. नक्कीच. एकूणच या सगळ्या प्रश्नाबाबत आता राजकीय मंथन होण्याची गरज आहे, कारण कुठल्या तरी अभिनेत्याला खरचटलं, कुठल्या तरी अभिनेत्याला जखमा झाल्या, म्हणून उठसूट कुठल्याही प्रश्नांवर राजभवनाला भेटी देणारे बेळगावच्या प्रश्नावर बेळगावातला मराठी माणूस जखमी होत असताना ना महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटतात, ना बेळगावच्या राज्यपालांना भेटतात. ही खरी सल आहे, याची जाणीव होत नाहीये. बेळगावात भगवा घेऊन फिरणाऱ्या माणसाला अटक केली जाते, त्यावर कोण बोलत नाही, हा प्रश्न उपस्थित होतच राहणार आहे. याच विषयावर बोलतो. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा कन्नडिगांचा हैदोस.
कन्नडिगांचा हैदोस नेमका हा प्रश्न संपणार कधी, उत्तर मिळणार तरी कधी, या विषयावर आपण बोलतोय. मदन बामणेंकडे जातोय. बामणे, ज्या पद्धतीनं आज कर्नाटकामधले जे चित्र दिसलं ते अत्यंत विदारक होतं. मराठी भाषेला काळं फासण्याचा प्रयोग हा कन्नडिगांकडून करण्यात आला आणि त्याला जशास तसं उत्तर हे अगदी कोल्हापुरातही त्याचे पडसाद उमटले. पण हे सगळं किती काळ सहन करायचं? आता नेमकं जागं होण्याची वेळ कोणावर आली आहे? आताच देवणीजी आपल्या सोबत आहेत. देवणीजींना सांगू इच्छितो की कर्नाटकामध्ये मतमतांतर वेगवेगळ्या राजकीय पक्षात जरी असली तरी बेळगावचा प्रश्न आला तर ते एकच सांगत असतात, बेळगाव आमचं. तर अशा परिस्थितीत आमच्या या बेळगावच्या सीमा प्रश्नावरती आजपर्यंत जर कोणी काम केलं असेल तर ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे. अगदी. तर आता सध्या परिस्थिती अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये जे आता सरकार आहे ते काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना सोबत आहे. राहिली फक्त भारतीय जनता पार्टी. तुम्ही या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जे 48,000 महाराष्ट्राचे आहेत त्या 48,000 एकत्र येऊन या भारताच्या गृहमंत्रालयावरती दबाव आणला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून हा कोर्टाच्या बाहेर हा प्रश्न कसा सोडवून घेता येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. मी देवणेंकडे जातो. देवणे, अगदी थोडक्यात सांगा, आजची आक्रमकता दिसली ही झलक आहे की यापुढेही आक्रमकता दिसत राहणार? आता कन्नडिगांना तुम्ही थेट कडक काय इशारा द्याल? नाही, आता आजची जी आमची आक्रमकता आहे ती आक्रमकता आमची कायमपणे राहणारच आहे. पण या आक्रमकतेपेक्षा येणाऱ्या आत्ताचा व्यवहार बघून गेली 2 दिवस आम्ही सातत्यानं आमच्या ज्यावेळेला चळवळ उभी केली गेली त्यावेळेला कर्नाटकामध्ये काय परिस्थिती आहे, बेळगावच्या लोकांच्या, मराठी माणसांच्या बांधवांना आम्हाला किती त्रास गेलो होतात ते आम्ही बघितलेलं आहे. आज आम्ही सर्व बाजूनं सर्व तालुक्यामध्ये आज या सर्व गोष्टीचा निषेध केलाय. मग चंदगड असू दे, गडिंग्लज असू दे, कागल असू दे, त्यानंतर करवीर तालुका असू दे, सर्व तालुक्यातून आज आम्ही हा निषेध नोंदवलेला आहे. पण उद्या 2 दिवसामध्ये आमची भूमिका ही अत्यंत आग्रही, कडक आणि जेणेकरून या कर्नाटकचं सरकार जागं होईल अशी आमची भूमिका असेल. नक्कीच आता हीच वेळ आलेली आहे. मला वाटतं या सगळ्याच्या निमित्तानं प्रत्येकानं समजून घेण्याची आणि कर्नाटकला ही जर त्यांच्या अडेलतट्टूपणा असाच राहिला तर त्यांना धडा शिकवण्याची. अच्छा, या विशेष कार्यक्रमात आम्ही इथंच थांबतोय. अरुण कानूरकर, मदन बामणे आणि विजय देवणे या चर्चेत आपण सहभागी झालात, मौल्यवान मार्गदर्शन केलं. खूप खूप आभारी आणि धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.